नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द युनिक अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। मित्रांनो, आपण संभाव्य प्रश्नांची जी मालिका बघत आहोत त्यातलाच आपला भूगोलचा आजचा हा तिसरा व्हिडिओ। मित्रांनो, या भूगोलच्या संभाव्य प्रश्नांच्या मालिकेमध्ये आज आपण ठरल्याप्रमाणे बघणार आहोत भारताचा राजकीय आणि प्राकृतिक भूगोल। भारताच्या राजकीय आणि प्राकृतिक भूगोल यावरती संभाव्य असे 20 प्रश्न हे आपण बघणार आहोत। तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून। बघा, पहिला प्रश्न आहे, खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा। यामध्ये 2 विधान दिलेले आहेत। भारतातील सर्वात प्राचीन प्राकृतिक विभाग द्वीपकल्पीय पठारी प्रदेश आहे आणि भारतातील सर्वात अर्वाचीन प्राकृतिक विभाग उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश आहे। लक्षात घ्या मित्रांनो, 2 महत्त्वाचे शब्द आहेत। या 2 महत्त्वाच्या शब्दांपैकी पहिला आहे तो काय आहे, प्राचीन प्राकृतिक विभाग, आणि दुसरा आहे अर्वाचीन प्राकृतिक विभाग। लक्षात घ्या, अर्वाचीन म्हणजे काय, तर अर्वाचीन याचा अर्थ नवीन। ओके, त्यामुळे प्राचीन आणि अर्वाचीन अशा पद्धतीने हे 2 शब्द आहेत। प्राचीन आणि नवीन अशा प्रकारे हे 2 शब्द आहेत। मग यामध्ये प्राचीन प्राकृतिक विभाग हा द्वीपकल्पीय पठारी प्रदेश आहे आणि अर्वाचीन कोणता आहे, तर उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश। आता मित्रांनो, यामध्ये आपण जर नीट बघितलं तर यामध्ये आपल्याला 2 विधानं दिलेली आहेत आणि 2 विधानांनुसार आपल्याला विचारलेले की बाबा रे, द्वीपकल्प हा प्राचीन आहे का, तो हो आहे। ठीक आहे, त्यामुळे हे विधान बरोबर आहे। त्याचप्रमाणे उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश हा अर्वाचीन प्राकृतिक विभाग आहे का, बर तो अर्वाचीन आहे का, तो हो आहे, पण तो भारतातील सर्वात अर्वाचीन आहे का, तर मित्रांनो तो नाही, हे लक्षात घ्या। त्यामुळे या ठिकाणी उत्तर काय असणार आहे, फक्त अ बरोबर आहे। म्हणजेच या ठिकाणी उत्तर काय असणार आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1। मग आता बघा, या ठिकाणी जर आपण नीट बघायला गेलो तर भारतामधला सर्वात अर्वाचीन प्राकृतिक विभाग कोणता, सर्वात अर्वाचीन म्हणजेच नवीन प्राकृतिक विभाग हा आपल्याकडे मित्रांनो उत्तर भारतीय काय आहे मित्रांनो, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश। नीट लक्षात घ्या मित्रांनो, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा भारतातला सर्वात अर्वाचीन सर्वात नवीन प्राकृतिक विभाग आहे। कसा, तर लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याकडे सगळ्यात पहिल्यांदा तयार झाला पठारी प्रदेश, भारतीय द्वीपकल्पीय पठारी प्रदेश। ओके, लक्षात घ्या, भारतीय द्वीपकल्पीय पठारी प्रदेश हा आपल्याकडचा सर्वात पहिला। त्यामुळे भारतातला सर्वात प्राचीन प्राकृतिक विभाग कोणता, तर भारतीय द्वीपकल्पीय पठारी प्रदेश। कालांतराने आपल्याकडे तयार झाला मित्रांनो हिमालय, म्हणजेच काय, तर उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश। ओके, बघा, प्रथम प्राचीन पद्धतीने तयार झाला, प्राचीन काळात तयार झाला द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, कालांतराने तयार झाला उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश, आणि मग या उंच प्रदेशामध्ये आणि या प्रदेशाच्या मध्ये एक खड्डा तयार झाला, ज्या खड्ड्यामध्ये हिमालयातून येणाऱ्या नद्या आणि पठारावरून येणाऱ्या नद्या या दोन्ही नद्यांनी मोठ्या प्रमाणात काय केलं मित्रांनो, तर गाळाचं संचयन केलं। आणि हे जे गाळाचं संचयन केलं ते संचयन मोठ्या प्रमाणात केल्यामुळे या भागामध्ये तयार झालं उत्तर भारतीय मैदानी प्रदेश। काय तयार झाला मित्रांनो, तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा या भागात तयार झाला। आणि यामुळेच मित्रांनो भारतातला सर्वात अर्वाचीन म्हणजेच भारतातला सर्वात नवीन प्राकृतिक विभाग कोणता, तर तो प्राकृतिक विभाग मित्रांनो काय आहे, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश। क्लिअर आहे। त्यामुळे भारतातला सर्वात नवीन उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, सर्वात जुना उत्तर भारतीय द्वीपकल्पीय पठारी प्रदेश। तर उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश हा काय आपल्याकडचा, तर मध्ये निर्माण झालेला एक प्राकृतिक विभाग आहे। यामुळे या पद्धतीने पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1। दुसरं बघा, भारताच्या बरोबर सागरी आणि भूसीमा असणारे देश कोणते। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला विचारले की सागरी आणि भूसीमा दोन्ही प्रकारच्या सीमा कोणत्या देशाबरोबर भारताच्या लागून आहेत, आणि त्यासाठी खाली पर्याय दिलेले आहेत, पाकिस्तान, मालदीव, बर्मा, चीन। आता लक्षात घ्या, हे तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल, पण बर्मा म्हणजे काय, तर बर्मा याचा अर्थ म्यानमार। राज्यसेवेला अशा प्रकारे तुम्हाला बर्मा या नावाने प्रश्न विचारले गेलेले आहेत। त्यामुळे यदा कदाचित ते कंबाईनला सुद्धा बर्मा या नावाने प्रश्न विचारतील। त्यामुळे आपल्याला बर्मा म्हणल्यानंतर कुठल्याही प्रकारे गोंधळून जायचं नाहीये, आपल्याला समजलं पाहिजे की बर्मा म्हणजेच म्यानमार। आता लक्षात घ्या, सागरी आणि भूसीमा। आता मालदीव बरोबर कुठल्याही प्रकारे आपली फक्त सागरी सीमा आहे, भूसीमा नाहीये। चीन बरोबर आपली काय आहे, फक्त मित्रांनो या ठिकाणी
चीन बरोबर आपली केवळ आणि केवळ भूसीमा आहे, त्याच्यामुळे हाही मुद्दा नाहीये. पाकिस्तान बरोबर भूसीमा आहे, सागरी सीमा आहे, आणि म्यानमार बरोबर भूसीमा पण आहे आणि सागरी सीमा पण आहे. त्यामुळे उत्तर असणार आहे या ठिकाणी अ आणि क. उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 फक्त अ आणि क. ओके. यानुसार भारताबरोबर भूसीमा तसेच सागरी सीमा असणारे देश पाकिस्तान, बर्मा, केवळ सागरी सीमा असणारा देश मालदीव आणि केवळ भूसीमा असणारा देश कोणता आहे मित्रांनो, तर चीन. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, योग्य जोड्या ओळखा. आता लक्षात घ्या या ठिकाणी विचारलेले काय, योग्य जोड्या ओळखा. योग्य जोड्या लावा असं म्हणलं तर हा वेगळा प्रश्न होतो, पण ओळखा म्हणलं तर वेगळा प्रश्न होतो. आपल्याला ओळखा म्हणजे ऍक्च्युअल ओळखायच्यात की खरंच खाली लावलेल्या जोड्या योग्य आहेत का नाहीत, किंवा ज्या योग्य आहेत त्या ओळखायच्या. आपल्याला कुठल्याही प्रकारे जोड्या लावायच्या नाहीयेत हे या ठिकाणी नीटनेटकं लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता बघा आपल्याला विचारलेलं आहे अंतर्गत राज्य. मग अंतर्गत राज्य तेलंगणा आहे का, तर यस बरोबर आहे. ज्या कुठल्याही प्रकारे राज्याला आंतरराष्ट्रीय सीमा नाहीये अशा प्रकारचं अंतर्गत राज्य भारतामध्ये तेलंगणा आहे. किनारपट्टीवरील राज्य तमिळनाडू, येस बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवरचं राज्य राजस्थान, अगदी बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय भू आणि सागरी सीमेवरचं राज्य गुजरात, तर हे देखील बरोबर आहे. कारण आपल्याला माहिती आहे की गुजरातला आपल्याकडे पाकिस्तानची भूसीमा पण आहे, त्याचप्रमाणे मित्रांनो सागरी सीमा पण आहे. राजस्थानला केवळ पाकिस्तानची भूसीमा आहे. किनारपट्टी म्हणलं तर भारताच्या पूर्व किनारपट्टीवर तमिळनाडू राज्य आहे आणि भारताच्या अंतर्गत भागामध्ये तेलंगणा राज्य आहे. त्यामुळं योग्य जोड्या ओळखा. तर मित्रांनो यातल्या चारही पण जोड्या योग्य आहेत, यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 अ, ब, क, ड. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो आता पुढे आपण बघणार आहोत. पुढे आपल्याला काय विचारलेले मित्रांनो, योग्य विधान विचारलेले, त्यासाठी विधान दिलेले आहेत. पूर्व घाटाची सुरुवात उत्तरेला सुवर्णरेखा नदीपासून होते आणि पश्चिम घाटाची सुरुवात उत्तरेला नर्मदा नदीपासून होते. आता लक्षात घ्या आपला हा भारताचा द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, यामध्ये या भागात आपल्याला पाहायला मिळतं काय, तर पश्चिम घाट, या भागात आपल्याला पाहायला मिळतो पूर्व घाट. आता लक्षात घ्या पश्चिम घाट हा सुरू होतो इथं एका नदीपासून आणि शेवट होतो कन्याकुमारीपर्यंत, कन्याकुमारी. त्याचप्रमाणे मित्रांनो पूर्व घाट इथं सुरू होतो एका नदीपासून आणि शेवट होतो कन्याकुमारीपर्यंत आपण असं मानतो. मग या ठिकाणी असणारा जो पश्चिम घाट आहे हा पश्चिम घाट आणि या ठिकाणी असणारा हा पूर्व घाट. तर लक्षात घ्या पश्चिम घाट सुरू होतो मित्रांनो तापी नदीपासून आणि पूर्व घाट हा आहे तो तयार होतो सुवर्णरेखा नदीपासून. आणि त्याच्यामुळे लक्षात घ्या या ठिकाणी पूर्व घाटाची सुरुवात उत्तरेला सुवर्णरेखापासून होते, बरोबर आहे. पश्चिम घाटाची सुरुवात उत्तरेला नर्मदेपासून होते, चूक आहे. नदी कोणती आहे, तापी. आणि त्यामुळे या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ हे या ठिकाणी काय उत्तर मित्रांनो योग्य आहे. भारतातील जलवाहन प्रणालीतील सर्वाधिक पाण्याचे जलवहन खालीलपैकी कोणत्या पर्वत प्रणालीतून होते असं आपल्याला विचारलेलं आहे. मित्रांनो लक्षात घ्या भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस कुठं पडतो, पाण्याचं प्रमाण कुठं आहे हे काहीही विचारलेलं नाहीये. आपल्याला विचारलेलं आहे काय मित्रांनो, तर जलवाहन प्रणाली. जलवाहन प्रणाली म्हणजे जलाचं वाहन ज्या एरियातनं होतं अशी जी जलप्रणाली आहे अशा जलवहन प्रणालीपैकी कोणती जलवहन प्रणाली आहे की ज्याच्यामध्ये भारतातलं सर्वाधिक पाण्याचं काय होतं, जलवहन होतं. मग हिमालयामध्ये होतं का, विंध्यमध्ये होतं का, पश्चिम घाटामध्ये होतं का, पूर्व घाटामध्ये होतं. असा कोणता एरिया आहे की ज्या एरियामध्ये भारतातलं सर्वाधिक पाण्याचं वहन होतं, सर्वाधिक पाण्याचा प्रवाह हा त्या भागातून वाहतो असं आपल्याला विचारलेलं आहे. आता जर विचार करायला गेलं पाणी वाहणं तर हिमालयातनं काही पाणी वाहत नाही, त्यामुळे हिमालय येणार नाहीये. विंध्य पर्वतातून देखील जास्त प्रमाणात पाणी वाहत नाही. पूर्व घाटातनं पाणी वाहतं, पश्चिम घाटातनं वाहतं. पण मित्रांनो पाण्याचा मुख्य स्रोत हा पश्चिम घाट आहे, पूर्व घाट नाही. आणि त्यामुळेच मित्रांनो लक्षात घ्या आपल्याकडे भारतात सर्वात जास्त पाण्याचं जलवहन हे पश्चिम घाटातनं होतं. त्यामुळे उत्तर असणार आहे या ठिकाणी फक्त क. मग फक्त क म्हणजेच काय, तर पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी उत्तर आहे. मग सर्वात जास्त प्रमाणात जलवहन हे पश्चिम घाटातल्या पर्वत प्रणालीतनं होतं, ते संपूर्ण भारताच्या 40% होतं. संपूर्ण भारतामध्ये
जलवहन प्रणालीमधनं जे जलवहन होतं, पाण्याचा प्रवाह वाहतो, त्यापैकी सर्वाधिक पाण्याचा प्रवाह 40% हा या पश्चिम घाटामधनं प्रवाहित झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा प्रश्न लक्षात घ्या मित्रांनो, खालील विधानांवरून योग्य पर्याय ओळखा. 4 विधानं दिलेली आहेत. पर्वताचा विस्तार तमिळनाडू, कर्नाटक, केरळमध्ये आहे. उदक मंडल हे थंड हवेचे ठिकाण समाविष्ट आहे. ईशान्य नैऋत्य असा विस्तार आहे आणि उंची 2400 मीटर पर्यंत आहे. मित्रांनो, आपल्याला 4 विधानं दिलेली आहेत आणि या 4 विधानांच्या आधारावर नेमकं जे वर्णन दिलेले ते वर्णन कोणत्या पर्वताचं असू शकतं हे तुम्हाला शोधायचे. ह्या 4 विधानांवरून तो पर्वत अन्नामुडी आहे का, तो अन्नामलाई आहे का, तो कार्डेमम आहे का, तो निलगिरी आहे, हे आपल्याला विचारलेलं आहे. आता जर आपण नीट बघितलं मित्रांनो की बाबा रे, उदक मंडलम हे थंड हवेचे ठिकाण, जी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, अत्यंत मोठा क्ल्यू आहे. कारण जर आपण म्हणलं पर्वताचा विस्तार तमिळनाडू, कर्नाटक, केरळ, तर याच्यापैकी नेमकं काय, हा प्रॉब्लेम येऊ शकतो. ईशान्य नैऋत्य कळणार नाही, उंची 2400 मीटर नाही कळणार. मग आपल्याला कळणारे कशावरनं, तर उदक मंडल हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतामध्ये समाविष्ट आहे, याच्यावरून आपल्याला प्रश्नाचं उत्तर कळणार आहे. मग लक्षात घ्या, उदक मंडल हे ठिकाण आपल्याला पाहायला मिळतं कशामध्ये, निलगिरीमध्ये. त्यामुळे निलगिरी हा पर्वत आपल्याला या 3 राज्यांमध्ये त्याचा विस्तार पाहायला मिळतो. यामध्ये आपल्याला उदक मंडल नावाचं थंड हवेचे ठिकाण पाहायला मिळतं. यामध्येच आपल्याला त्याचा विस्तार नैऋत्य ईशान्य असा पाहायला मिळतो आणि याची उंची ही 2400 मीटर पर्यंत आपल्याला पाहायला मिळते. तर अशा पद्धतीने हे जे वर्णन आहे हे वर्णन आपल्याला पाहायला मिळतं निलगिरी पर्वताचं. निलगिरी पर्वत एक अत्यंत महत्वाचा पर्वत की ज्या पर्वताचं वैशिष्ट्य असं म्हटलं जातं की भारताचा पूर्व घाट व भारताचा पश्चिम घाट या दोन्ही घाटांचं एकत्रीकरण जे आहे हे एकत्रीकरण कशामध्ये होतं मित्रांनो, तर निलगिरी पर्वतामध्ये. निलगिरी पर्वत. ओके, त्यामुळे निलगिरी पर्वतामध्ये या दोन्ही घाटांचं एकत्रीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक किती, तर 4. ठीक आहे, यानुसार हे उत्तर. पुढे बघा, भारतात असणाऱ्या बेटांचा सागरी किनारपट्टीची लांबी किती. महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, कारण आजपर्यंत मोस्ट ऑफ द रित्या अभ्यास करताना आपल्याकडनं काय होतं, तर भारताची एकूण किनारपट्टीची लांबी किती हे आपल्याला माहीत असतं, महाराष्ट्राची किती हेही माहीत असतं, आपल्याला भारताच्या मुख्य भूमीची किती हे सुद्धा माहीत असतं, पण आपल्याला भारतातल्या सागरी बेटांची किनारपट्टीची लांबी किती हे मात्र माहीत नसतं. आणि त्याच्यामुळे हा प्रश्न आपण इथं घेतलेला आहे खास करून. मग लक्षात घ्या, भारतात असणाऱ्या बेटांची सागरी किनारपट्टीची लांबी किती, 7517, तर बिलकुल नाही कारण ही भारताची आहे. 6100, तर हे पण नाही कारण ही भारताच्या मुख्य भूमीची आहे. 1417 आणि 720 ही महाराष्ट्राची आहे. मग लक्षात घ्या, जर भारताची एकूण आहे 7517 आणि भारताच्या मुख्य भूमीची 6100 आहे, तर 7517 वजा 6100 म्हणजेच मित्रांनो 1417 किलोमीटर ही जी लांबी आहे, ही लांबी आपल्याला लक्षद्वीप, त्याचप्रमाणे अंदमान निकोबार बेट, तर या बेटाची आपल्याला ही लांबी, ह्या बेटांची ही सागर किनारपट्टीची लांबी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी उत्तर काय असणार आहे, तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. 1417 किलोमीटर जी लांबी आहे ही लांबी या ठिकाणी आपल्याला सागरी बेटांची पाहायला मिळते. त्यानंतर मित्रांनो पुढचं बघा, भारताची पूर्व किनारपट्टी उमग्न आहे आणि भारताच्या पूर्व किनारपट्टीवर भरती ओहोटीचं प्रमाण कमी आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी सांगितलेले किनारपट्टी उमग्न आहे आणि याच किनारपट्टीवर भरती ओहोटीचं प्रमाण कसं आहे, कमी आहे. आता लक्षात घ्या, किनारपट्टी उमग्न याचा अर्थ वर, क्लिअर आहे. आणि ज्यावेळेला किनारपट्टी अशा प्रकारे सरळ असते त्यावेळेला समुद्राचं पाणी हे येतं, किनारपट्टीला धडकतं आणि रिटर्न जातं. यामुळे कुठल्याही प्रकारे मित्रांनो या भागात भरती ओहोटीचं प्रमाण कमी असतं. ओके, त्याच्यामुळे मित्रांनो हे दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि या दोन्ही विधानांचा एकमेकांबरोबर 100% संबंध आहे.
मग तो संबंध कसा, तर बघा, विधान अ ब योग्य, विधान ब हे अ चं योग्य स्पष्टीकरण, ब हे अ चं स्पष्टीकरण आहे, विधान अ ब योग्य, विधान अ हे ब चं योग्य स्पष्टीकरण आहे, विधान अयोग्य ब अयोग्य, विधान अ ब योग्य आणि अ अयोग्य. मग लक्षात घ्या, इथं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 की विधान अ हे ब चं योग्य स्पष्टीकरण आहे. कारण मित्रांनो, आपल्याकडे ज्या वेळेला किनारपट्टी उमग्न असते त्यावेळेला ती किनारपट्टी वरच्या भागात असल्यामुळे भरती ओहोटीचं प्रमाण हे अत्यंत कमी असतं. यामुळेच मित्रांनो या भागात आपल्याला मोठ्या प्रमाणात नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश पाहायला मिळतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे या ठिकाणी उत्तर असणार पर्याय क्रमांक किती, पर्याय क्रमांक 2. लक्षात घ्या, भारताची 2 किनारपट्ट्यात, त्या 2 किनारपट्ट्यांपैकी ही जी किनारपट्टी आहे ही किनारपट्टी आपली तिरकी आहे. तिरकी किनारपट्टी म्हणजेच निमग्न किनारपट्टी. ओके, आणि ही किनारपट्टी कशी मित्रांनो, स्ट्रेट किनारपट्टी आहे. ही स्ट्रेट किनारपट्टी आहे म्हणजेच ही किनारपट्टी कशी मित्रांनो आपली, तर ती आहे उमग्न. ओके, आता ज्या वेळेला उमग्न किनारपट्टी असते त्यावेळेला किनारपट्टीवरती, या किनारपट्टीवरती आपल्याला मोठ्या प्रमाणात काय पाहायला मिळतं, तर त्रिभुज प्रदेश. ओके, आणि ज्या वेळेला निमग्न किनारपट्टी असते त्यावेळेला या संपूर्ण त्रिभुज प्रदेशामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात खाड्या. क्लिअर आहे, खाड्या का पाहायला मिळतात, कारण भरती ओहोटीचं प्रमाण जास्त असतं. भरती ओहोटी प्रमाण जास्त. ओके, इथे उमग्न किनारपट्टी आहे त्यामुळे त्रिभुज प्रदेशांचं प्रमाण जास्त. मग त्रिभुज प्रदेशांचं प्रमाण जास्त का, कारण या भागामध्ये भरती ओहोटी नसतात किंवा प्रमाण कमी असतं. भरती ओहोटी प्रमाण कमी. ओके, यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, याचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 हे पाहायला मिळतं. भारतातील प्राकृतिक रचनेच्या एकूण क्षेत्रानुसार त्यांचा योग्य उतरता क्रम लिहा असं आपल्याला विचारलेलं आहे. मित्रांनो, आपल्या भारताच्या प्राकृतिक रचनेत 5 विभाग येतात. उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, भारतीय द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, भारतातील बेटे आणि भारतातील किनारपट्टी. असे जे 5 प्राकृतिक विभाग आहेत, या 5 प्राकृतिक विभागांनी भारताच्या एकूण भूमीचा किती भाग व्यापलेला आहे, किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे, याच्या आधारावर मित्रांनो आपल्याला उतरता क्रम लिहायचा आहे. आता लक्षात घ्या, उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, भारतीय द्वीपकल्पीय पठारी प्रदेश आणि भारतीय बेटे, याचा जर आपण विचार करायला गेलो मित्रांनो, तर आपल्याकडे सर्वाधिक प्रदेश हा पठारी भागाने व्यापलेला आहे. भारतीय द्वीपकल्पीय पठारी प्रदेश सर्वाधिक प्रदेश हा आहे. मग आता जर पहिला क असेल तर मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी क म्हणजेच पर्याय क्रमांक 4 कॅन्सल, 1 कॅन्सल, उरला 2 आणि 3. मग आता 2 आणि 3 नंतर मित्रांनो लक्षात घ्या, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा 2ऱ्या क्रमांकाचा आहे आणि हा 3ऱ्या क्रमांकाचा, तर हा 4थ्या क्रमांकाचा. यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी उत्तर काय असणार आहे, उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. क्लिअर आहे. त्यामुळं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की भारताच्या प्राकृतिक रचनेतील विभागाचे क्षेत्रानुसार उतरता क्रम, यामध्ये सर्वात जास्त क्षेत्र आहे द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाचं, त्यानंतर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचं, त्यानंतर उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशाचं आणि सगळ्यात शेवटी आपल्याला पाहायला मिळतं भारतीय बेटे. त्यानंतर मित्रांनो योग्य जोड्या लावा. आता बघा, आता इथं आपल्याला योग्य जोड्या लावा असं विचारलेलं आहे. मुद्दामून दोन्ही प्रश्न एकाच ह्याच्यामध्ये घेण्याचं कारण जेणेकरून आपल्याला यातला फरक हा लक्षात आला पाहिजे. कारण प्रश्न अशा प्रकारे आयोगाने विचारलेले आहेत, अशा वेळेला प्रश्न लोकांना कळत नाही, घाई गडबड असते, भीती असते आणि त्यामुळे मुलं अशा ठिकाणी 100% चुकतात. मग अशा ठिकाणी आपण चुकू नये यासाठी मित्रांनो या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग आता इथं ॲक्च्युअल जोड्या लावायच्या आहेत. मग आता इथं आपल्याला तुम्हाला खिंडी दिलेल्या आहेत आणि त्या खिंडी कोणत्या राज्यामध्ये आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. झुजिला, सितकीला, नथुला आणि नीती. आता लक्षात घ्या मित्रांनो, यातील सगळ्यात महत्त्वाची खिंड नीती आणि ही नीती खिंड, नीती पास हा आपल्याला पाहायला मिळतो कुठं, उत्तराखंडामध्ये. तर नथुला नावाची जी खिंड आहे मित्रांनो, ही खिंड आपल्याला पाहायला मिळते सिक्कीममध्ये. ओके, त्याच्यामुळे नथुला सिक्कीममध्ये
आणि नीती उत्तराखंडामध्ये हे जर आपण पाहायला गेलो तर लक्षात घ्या या ठिकाणी नथुला 4, मग नथुला 4 कुठे दिसतंय? पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला नथुला 4 दिसतं आणि त्याच्यामुळे लक्षात घ्या झोजिला जम्मू काश्मीर, सिपकीला हिमाचल प्रदेश, नथुला सिक्कीम, त्याचप्रमाणे नीती हा आपल्याकडे दिसतो कुठं? तर नीती आपल्याला दिसतो उत्तराखंडामध्ये. यानुसार उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. आता लक्षात घ्या खिंड म्हणजे काय? तर बघा खिंड म्हणजे मित्रांनो एका सरळ पर्वतरांगेमध्ये असणारा गॅप, असणारा कमी उंचीचा प्रदेश त्याला आपण खिंड म्हणतो. एका सरळ डोंगर रांगेमध्ये असणारा कमी उंचीचा प्रदेश त्याला आपण खिंड म्हणतो. ही खिंड म्हणजे पाऊलवाट असते, पण ज्या वेळेला या खिंडीचा उपयोग आपण रस्त्यांसाठी करतो, लोहमार्गासाठी करतो, त्यावेळेस त्याला आपण घाट असं म्हणतो. त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो हे सर्व खिंडी जे आपल्याला भारतातल्या उत्तर भागामध्ये हिमालय पर्वतरांगांमध्ये पाहायला मिळतात. पुढे बघा उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशात हिमालयातील नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनाने खालीलपैकी कोणत्या पर्वताची निर्मिती झालेली आहे? मित्रांनो खास करून आपल्याला विचारले उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश. उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश म्हणजेच काय? म्हणजेच आपला हिमालय. आणि या हिमालयामध्ये असा कोणता पर्वत आहे की जो पर्वत नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झालेला आहे? गाळांच्या संचयनाने तयार झाला. असा नेमका कोणता आपल्याकडे आहे मित्रांनो हिमालय की जो गाळाच्या संचयनाने तयार झाला? बृहद, लेसर, ग्रेटर आणि बाह्य यापैकी मित्रांनो लक्षात घ्या आपल्याकडचा बृहद हिमालय बिलकुल नाही, कारण बृहद हिमालय आपल्याकडचा अत्यंत महत्त्वाचा हिमालय. लेसर हिमालय देखील नाही, ग्रेटर देखील नाही. मग बाह्य हिमालय मित्रांनो 100% बाह्य हिमालय त्याचं उत्तर आहे, कारण बाह्य हिमालय म्हणजेच शिवालिक. ओके. आणि शिवालिक नावाचा हा जो पर्वत आहे हा पर्वत कशामुळे तयार झाला? तर हिमालयातून येणाऱ्या ज्या नद्या, हिमालयातून येणाऱ्या नद्यांनी वाहून आणलेल्या दगडगोट्यांच्या संचयनामधून तयार झालेला पर्वत म्हणजेच कोणता? शिवालिक म्हणजेच काय? बाह्य हिमालय. त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक किती? 4. फक्त ड हे याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न बघा. भारतातील सर्वोच्च शिखर गॉडविन ऑस्टिन खालीलपैकी कोणत्या हिमालयामध्ये आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. मित्रांनो गॉडविन ऑस्टिन हे भारतातलं सगळ्यात उंच शिखर आहे. यालाच आपण K2 असं देखील म्हणतो. सर्वसामान्य भाषेमध्ये याला K2 म्हटलं गेलेलं आहे, पण त्याचप्रमाणे याचं मूळ नाव हे गॉडविन ऑस्टिन आहे. आणि नेमकं तो कोणत्या हिमालयाच्या रांगेत आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. यासाठी हिमालयाच्या रांगा दिलेल्या आहेत: झास्कर, काराकोरम, पीर पांचाल, त्याचप्रमाणे धौलाधार. आता हे जे 4 रांगा आहेत मित्रांनो, या 4 रांगा आपल्याला हिमालयाच्या उत्तर भागामध्ये पाहायला मिळतात. उत्तर भागात. ओके. उत्तर भागामध्ये आपल्याला या पाहायला मिळतात. आता उत्तर भागात म्हणजेच आपण त्याला म्हणूया काय? त्याला आपण म्हणूया ट्रान्स हिमालय. या ट्रान्स हिमालयामध्ये असणारी कोणती नेमकी रांग आहे की ज्या रांगेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो गॉडविन ऑस्टिन? जो गॉडविन ऑस्टिन भारतातला सर्वात उंच शिखर आहे. त्याची उंची 8611 मीटर आहे. नेमकं कोणते? तर लक्षात घ्या मित्रांनो गॉडविन ऑस्टिन याचंच एक नाव आहे K2. आणि K2 म्हणजे काय? तर K2 म्हणजेच मित्रांनो काराकोरम रांग क्रमांक 2. ओके. K2 मीन्स काय? काराकोरम रांग क्रमांक 2. आणि त्यामुळे मित्रांनो सिंपल आहे गॉडविन ऑस्टिन हे कोणत्या हिमालयाच्या रांगेत सापडतं? तर ते सापडतं काराकोरम. आणि त्यामुळे उत्तर असणार आहे फक्त ब म्हणजेच पर्याय क्रमांक असणार आहे 1. त्यामुळे उत्तर आहे या ठिकाणी 1. भारतातील सर्वोच्च शिखर गॉडविन ऑस्टिन असून ते 8611 मीटर उंचीचे आणि ते हिमालयातल्या काराकोरम या रांगेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं.
याच गॉडविन हॉस्टेलला आपण काय म्हणतो, अजून एक नाव देतो, ते नाव म्हणजे K2. आणि K2 म्हणजेच काय, तर काराकोरम रांग क्रमांक 2. पुढे बघा, खालील विधानांपैकी योग्य विधान ओळखा. पूर्वांचल हिमालय भारत बर्मा यांची सीमा तयार करतो. पूर्वांचल हिमालयातील सर्वात उंच शिखर सारामती आहे. पूर्वांचल पूर्व पश्चिम पसरलेला आहे. पूर्वांचल याचा विस्तार उत्तर दक्षिण पसरलेला आहे. आता पूर्वांचल म्हणजे काय मित्रांनो, तर हिमालयाचा एक असा भाग, हिमालयातल्या एक अशा टेकड्या ज्या टेकड्या भारताच्या अतिपूर्व भागामध्ये आहेत. आता भारताच्या अतिपूर्व भागामध्ये हिमालय हा संपलेला आहे, पण हा हिमालय या अतिपूर्व भागामध्ये भारत आणि बर्मा यांची सीमा उत्तरेकडून दक्षिणेकडे तयार करण्याचं काम करतो. म्हणजेच लक्षात घ्या मित्रांनो, हा पूर्वांचल भारताच्या अतिपूर्व भागामध्ये असून याचा विस्तार उत्तरेकडून दक्षिणेकडे आपल्याला पाहायला मिळतो. मग मित्रांनो लक्षात घ्या, पूर्वांचल हिमालय भारत आणि बर्मा यांची सीमा तयार करतो, बरोबर आहे. पूर्वांचल हिमालयातील सर्वोच्च शिखर सारामती, अगदी बरोबर आहे. पूर्वांचल हिमालय पूर्व पश्चिम पसरलेला आहे, नाही. तर पूर्वांचलचा विस्तार उत्तर दक्षिण आहे, अगदी बरोबर. त्यामुळे उत्तर असणार आहे ब आणि ड. मग ब ड म्हणजेच काय, पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. ओके, लक्षात घ्या मित्रांनो, आपला हिमालय जो आहे हा हिमालय उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश जो उत्तरेकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. पश्चिमेला आपल्याला पाहायला मिळतो नंगा पर्वत आणि पूर्वेला आपल्याला पाहायला मिळतो नामच्या बरवा. ओके, आता लक्षात घ्या, नंगा पर्वत हा अतिपश्चिम भागामध्ये आणि अतिपूर्व भागामध्ये नामच्या बरवा, आणि या अतिपूर्व भागामधून आपल्याकडं दिहांग नावाची एक गळई आपल्याला पाहायला मिळते. ओके, गळईचं नाव काय मित्रांनो लक्षात घ्या, दिहांग. या दिहांग घळईमधून काय होतं मित्रांनो, हिमालय डायरेक्ट उत्तरेकडून दक्षिणेकडे येतो. आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे येणारा हा जो हिमालय आहे, हा हिमालय बर्मा आणि भारत यांची सीमा तयार करतो, आणि यालाच आपण नाव दिलेलं आहे मित्रांनो पूर्वांचल. क्लिअर आहे. सो यानुसार हा पूर्वांचल भाग, आणि त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. सारामती जे सगळ्यात उंच शिखर आहे पूर्वांचल मधलं, त्याची उंची आपल्याला पाहायला मिळते 3826 मीटर. त्यामुळे लक्षात घ्या, एक असा हिमालय की जो अति उत्तरेकडे आहे, त्या हिमालयामध्ये 8000 मीटरपेक्षा उंच 9 शिखरं आहेत. ओके, म्हणजे जगातल्या सर्वात उंच शिखरांपैकी पहिल्या 10 पैकी 9 शिखरं याच्यात आहेत. त्यातले मोस्ट ऑफ द म्हणजे 5 ते 6 जरी आपण म्हणलं तरी ते 8000 प्लस मीटर उंचीचे आहेत. आणि या ठिकाणी पूर्वांचल ज्याची उंची सर्वात कमी आहे, आणि त्यामुळे सगळ्यात उंच शिखर सारामती 3826 मीटर आपल्याला उंच पाहायला मिळतं. ठीक आहे. पुढे बघा, पुढचं विधान आहे, अक्षवृत्तानुसार भारताचं स्थान जगामध्ये उत्तर गोलार्धात आहे. रेखावृत्तानुसार भारताचं स्थान जगात दक्षिण गोलार्धामध्ये आहे. आशिया खंडानुसार भारताचं स्थान दक्षिण आशियात आहे. मित्रांनो, आता या विधानांमध्ये आपल्याला जागतिक स्तरावर आणि आशिया खंडाच्या स्तरावर भारताचं नेमकं स्थान कुठं आहे याबाबतचं मार्गदर्शन केलेले माहिती दिलेली आहे. आता लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण आपला पृथ्वीचा गोल पाहतो, या पृथ्वीचा गोल आपण बघितल्यानंतर लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला विषुववृत्त पाहायला मिळतं, आणि या विषुववृत्ताच्या या भागात भारत आहे. बरोबर मध्यातनं कर्कवृत्त गेलेलं आहे. मित्रांनो, या भागात आपल्याला आपला भारत पाहायला मिळतो. ठीक आहे, यानुसार भारत आपल्याला पाहायला मिळतो. मग लक्षात घ्या, आपल्याला विचारलंय की अक्षवृत्तानुसार भारताचं स्थान उत्तर गोलार्धामध्ये, बरोबर आहे का? तर 100%, कारण विषुववृत्ताच्या या भागात आहे उत्तर गोलार्ध आणि या भागात आहे दक्षिण गोलार्ध. त्यामुळे विषुववृत्त म्हणजेच अक्षवृत्त याच्या आधारानुसार भारताचं स्थान जगामध्ये कुठं आहे? उत्तर गोलार्धामध्ये. त्यानंतर मित्रांनो, रेखावृत्तानुसार भारताचं स्थान दक्षिण गोलार्धामध्ये. मग आता लक्षात घ्या, हा दक्षिण गोलार्ध आहे आणि रेखावृत्त हा आपल्याला या पद्धतीने पाहायला मिळतं. या पद्धतीने उभी रेष याला आपण रेखावृत्त म्हणतो. हे मूळ रेखावृत्त, या मूळ रेखावृत्ताच्या या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पश्चिम गोलार्ध, आणि या भागात आपल्याला पाहायला मिळतं पूर्व गोलार्ध. मग मित्रांनो, या ठिकाणी सांगितलेलं आहे की रेखावृत्तानुसार भारताचं स्थान दक्षिण गोलार्धामध्ये, तर हे चुकीचं आहे. आणि आशिया खंडानुसार भारताचं स्थान दक्षिण आशियामध्ये,
तर अगदी बरोबर आहे, हा सगळा आशिया पसरलेला आहे आणि याच्या दक्षिण भागामध्ये आपण आहोत, त्याच्यामुळे हे विधान बरोबर आहे. त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी फक्त अ ब, ब क, अ क आणि यापैकी नाही, तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 अ आणि क हे या ठिकाणी 100% बरोबर आहे. मग या ठिकाणी जर 100% बरोबर असेल तर रेखावृत्तानुसार भारताचं स्थान कुठं आहे, तर लक्षात घ्या रेखावृत्तानुसार भारत पूर्व गोलार्धामध्ये आणि अक्षवृत्तानुसार भारत उत्तर गोलार्धामध्ये, म्हणून भारताचं स्थान जगामध्ये उत्तर पूर्व गोलार्ध यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे मित्रांनो लक्षात घ्या आशिया खंडामध्ये भारताचं स्थान हे आपल्याला दक्षिण आशियामध्ये पाहायला मिळतं. यानुसार उत्तर आहे पर्याय क्रमांक किती 3 फक्त अ आणि क. पुढे बघा कर्कवृत्त भारतातील विदिशा, गांधीनगर, रांची, कृष्णनगर, उदयपूर या शहरातून जाते. ब भारताचा प्रमाण रेखावृत्त उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिसा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश यातून जाते. आता मित्रांनो याच्यामध्ये थोडंसं वेगळेपणा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कर्कवृत्त कोणत्या राज्यातनं जातं हे न विचारता कर्कवृत्त ज्या राज्यातनं जातं त्या राज्यातले महत्त्वाचे गावं हे इथं दिलेले आहेत. त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याकडे असणारं भारताचं प्रमाण रेखावृत्त हे कोणत्या राज्यातनं जातं हे देखील दिलेलं आहे. पण या ठिकाणी विचारताना काय विचारलेलं आहे की भारताचं प्रमाण रेखावृत्त, मग ते किती हे आपल्याला माहिती पाहिजे, हे लक्षात घ्या. मग मित्रांनो बघा कर्कवृत्त हे भारताच्या विदिशा म्हणजेच MP, गुजरात म्हणजेच गांधीनगर म्हणजेच गुजरात, रांची म्हणजेच आपल्याकडचं काय मित्रांनो तर रांची म्हणजेच झारखंड, कृष्णनगर म्हणजेच मित्रांनो काय राजस्थान, त्याचप्रमाणे उदयपूर म्हणजेच काय आपल्याकडचं तर त्रिपुरा, मिझोरम. म्हणजेच मित्रांनो या भागामधून आपल्याकडं कर्कवृत्त जातं, त्यामुळे हे विधान बरोबर आहे. आणि भारताचं प्रमाण रेखावृत्त म्हणजेच काय तर मित्रांनो भारताच्या प्रमाण वेळेचे रेखावृत्त. मग हे रेखावृत्त किती आहे, भारताच्या प्रमाण वेळेचं रेखावृत्त आहे 82.5 पूर्व रेखावृत्त. मित्रांनो हे रेखावृत्त देखील आपल्याकडे 5 राज्यातनं जातं, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा आणि आंध्र. आणि त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी विधान अ आणि विधान ब हे दोन्हीही विधानं काय आहेत बरोबर आहेत. म्हणजेच उत्तर असणार आहे काय तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वाधिक राज्य कोणत्या देशाच्या बरोबर आंतरराष्ट्रीय सीमेवरती आहेत असं विचारलेलं आहे. म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या भारताच्या आजूबाजूला ज्या भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमा आहेत त्या आंतरराष्ट्रीय सीमांवर असणारे जे देश आहेत त्या देशांना लागून असणारे सर्वाधिक राज्यांच्या सीमा, मग ते देश कोणते हे आपल्याला विचारलेलं आहे. मग लक्षात घ्या बांगलादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ आणि म्यानमार, त्याचप्रमाणे भूतान. आता मित्रांनो आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे की सर्वात जास्त भारताची सीमा बांगलादेश बरोबर आहे, म्हणजेच बांगलादेश बरोबर सर्वात जास्त राज्य असणार आहेत. त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याकडे अजून एक राज्य आहे की ज्या राज्याबरोबर सर्वाधिक काय पाहायला मिळतं आपल्याला तर सीमेवरचे राज्य पाहायला मिळतात. मग लक्षात घ्या अ जर बरोबर आहे तर अ बरोबर ब आहे का तर नाही. त्याच्यानंतर काय आहे ब क ते पण नाहीये, क ड नाहीये आणि इकडं अ आहे, अ बरोबर ड दिलेले म्हणजे नेपाळ. मग अगदी बरोबर आहे, या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक किती पर्याय क्रमांक 4. बघा नेपाळ बरोबर असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर 5 राज्य आहेत, बिहार, सिक्कीम, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल. तर बांगलादेश बरोबर असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील 5च राज्य आहेत. ते 5 राज्य कोणते मित्रांनो तर ते 5 राज्य आपल्याला पाहायला मिळतात आसाम, मेघालय, मिझोरम, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल. त्याचप्रमाणे जे उर्वरित देश आहेत त्या उर्वरित देशांमध्ये चीन बरोबर 4, पाकिस्तान बरोबर 3 आणि भूतान बरोबर 4 देश जे या राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरती आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सीमांवर असणारी राज्य कोणत्या देशाबरोबर तर ते बांगलादेश बरोबर, त्याचबरोबर काय त्याचबरोबर नेपाळ बरोबर किती आहेत तर 5. पाकिस्तान बरोबर मित्रांनो किती आहेत 3 आहे. तर चीन बरोबर आणि भूतान बरोबर भारतातले एकूण 4 राज्य हे आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेले आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 17वा भारताबरोबर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सीमा बांगलादेश बरोबर
आणि भारतातील पश्चिम बंगाल राज्याला सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सीमा लागून आहे. आता मित्रांनो मजा आहे, ती मजा नेमकी कशी आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे. बघा, भारताबरोबर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सीमा बांगलादेशची आहे किंवा बांगलादेश बरोबर आहे का? तर भारतामध्ये जर आपण बघितलं भारताबरोबर, तर भारताबरोबर इकडे पाकिस्तान आहे, इकडे अफगाणिस्तान आहे, इकडे चीन आहे, इकडे नेपाळ आहे, इकडे भूतान आहे, त्याचप्रमाणे इकडे म्यानमार आहे आणि इकडं बांगलादेश आहे. मग इतर इतके देश भारताच्या आजूबाजूला आहेत. तर भारताच्या आजूबाजूला इतके देश असूनही सर्वात जास्त सीमा कुठल्या देशाबरोबर आहे? तर मित्रांनो सर्वाधिक सीमा आहे बांगलादेश बरोबर 4900 किलोमीटर लांबीची. भारताबरोबर बांगलादेशची सीमा ही सर्वाधिक सीमा असून त्याची लांबी 4900 किलोमीटर आहे. ठीक आहे. त्याचबरोबर पुढचा काय मुद्दा आहे, तर भारतातील पश्चिम बंगाल राज्याला सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सीमा आहे. तर अगदी बरोबर आहे. आपण जर इतर कुठल्याही राज्यांचा विचार केला तर त्या राज्यांच्या विचारानुसार आपल्याकडे सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सीमा ही पश्चिम बंगाल या राज्याला लागून आहे आणि त्याच्यामुळे विधान अ पण बरोबर आहे, विधान ब पण बरोबर आहे आणि उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. त्यामुळे लक्षात घ्या, भारताबरोबर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सीमा बांगलादेशची किती आहे? 4096 किलोमीटर. आणि भारतातील पश्चिम बंगाल राज्याबरोबर सर्वाधिक सीमा 2510 किलोमीटर लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा ही कुणाबरोबर आहे? तर बांगलादेश बरोबर. ओके. त्याच्यामुळे भारतामध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सीमा असणारे राज्य कोणतं? पश्चिम बंगाल. आणि भारतामध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सीमा कोणत्या देशाबरोबर आहे? तर ती बांगलादेश बरोबर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, विधान खालील सर्वात कमी सागरी किनारपट्टी गोवा राज्याला आणि सर्वाधिक सागरी किनारपट्टी गुजरात राज्याला आहे. महत्वाचा प्रश्न मित्रांनो हा. भारताला 2 किनारपट्ट्या आहेत. एक किनारपट्टी आहे पूर्व किनारपट्टी आणि दुसरी किनारपट्टी आहे पश्चिम किनारपट्टी. ओके. ही आहे पश्चिम किनारपट्टी आणि ही आहे मित्रांनो काय? पूर्व किनारपट्टी. आता एक पश्चिम किनारपट्टी आहे, दुसरी पूर्व किनारपट्टी आहे. या पश्चिम किनारपट्टीवर मित्रांनो एकूण 5 राज्य आहेत आणि या पूर्व किनारपट्टीवर एकूण 4 राज्य आहेत. म्हणजेच भारताच्या किनारपट्टीवरती एकूण 9 राज्य आपल्याला पाहायला मिळतात. आता यापैकी सर्वात जास्त लांबी कुठल्या राज्याला आहे? तर लक्षात घ्या, सर्वाधिक लांबी आपल्याला पाहायला मिळते गुजरात राज्याला, जी साधारणतः 1700 किलोमीटर लांबीची आहे. म्हणजे भारतामध्ये सर्वाधिक सागर किनारपट्टीची लांबी ही कुठल्या राज्याला लागून आहे? तर ती 1700 किलोमीटर लांब किनारपट्टी गुजरात राज्याला लागून आहे. तर सर्वात कमी कुणाला लागून आहे? तर अर्थात सर्वात कमी आहे गोव्याला, ती केवळ 101 किलोमीटर लांबी आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच्यामुळे मित्रांनो देशामध्ये सर्वात कमी सागरी किनारपट्टी गोव्याला बरोबर आहे आणि सर्वाधिक सागरी किनारपट्टी गुजरातला बरोबर आहे. म्हणजेच उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. ओके. मग बघा, भारतात सर्वाधिक लांबीची सागरी किनारपट्टी गुजरातला 1700ची आणि भारतात सर्वात कमी सागरी किनारपट्टी गोव्याला 101 किलोमीटर लांबीची आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न, पूर्वांचल भारताच्या ईशान्य भागात आहे आणि पूर्व हिमालय भारताच्या आसाममध्ये आहे. मित्रांनो या ठिकाणी थोडंसं वेगळा विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारतामध्ये आपण हिमालयाचं जे वर्गीकरण केलेलं आहे, हिमालयाचं वर्गीकरण आपण प्रादेशिक विभागानुसार आणि स्थाननिहाय अशा प्रकारे केलेलं आहे. आणि अशा प्रकारे हे वर्गीकरण करताना मित्रांनो लक्षात घ्या, आपण ज्या वेळेला या हिमालयाचं स्थाननिहाय वर्गीकरण करतो, स्थाननिहाय वर्गीकरण ज्या वेळेला आपण हिमालयाचं करतो त्यावेळेला मित्रांनो या हिमालयाचे 3 भाग आहेत. एक पश्चिम हिमालय, 2 मध्य हिमालय आणि 3 पूर्व हिमालय. क्लिअर आहे? हे स्थाननिहाय वर्गीकरण केलेलं आहे श्री चॅटर्जी यांनी केलेल्या वर्गीकरणानुसार आपल्याकडे स्थाननिहाय वर्गीकरण हिमालयाचं, यामध्ये पश्चिम हिमालय, मध्य हिमालय आणि पूर्व हिमालय. आता लक्षात घ्या मित्रांनो, यापैकी जो आपल्याकडचा आसाम हिमालय आहे, हा आसाम हिमालय मित्रांनो काय आहे? पूर्व हिमालय.
त्याच्यामुळे आसाम हिमालय म्हणजेच पूर्व हिमालय आणि पूर्वांचल हिमालय हा कुठे आहे तर आपण तो मगाशीच बघितला की या ठिकाणी आपल्याकडे मेन हिमालय चालू होतो इथपर्यंत आणि इथून आपल्याकडचा पुढचा हिमालय सरळ उत्तर दिशेने प्रवास करतो ज्याला नाव देतो आपण पूर्वांचल. हा पूर्वांचल कुठं आहे मित्रांनो तर हा आपल्याला पाहायला मिळतो ईशान्य भारत. या ईशान्य भारतातली एकूण जे 7 राज्य आहेत त्याच्यामध्ये अरुणाचल प्रदेश असेल, आसाम असेल, मणिपूर असेल, मिझोराम असेल, नागा असेल, त्याचप्रमाणे त्रिपुरा असेल आणि मेघालय असेल, या 7 राज्यांमध्ये आपल्याला या पूर्वांचलचा विस्तार हा पाहायला मिळतो. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी दोन्हीही विधानं कशी आहेत मित्रांनो तर पूर्णपणे बरोबर आहेत. म्हणजेच उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशातील ईशान्य भारतात असणाऱ्या टेकड्यांना काय म्हणतो पूर्वांचल. या पूर्वांचलमध्ये नागा, लुईशा, पतकोई, मिझो, गारो, खासी, जैतिया या टेकड्या आहेत आणि स्थाननिहाय हिमालयाच्या विभागणीनुसार पूर्व हिमालय हे आपल्याला आसाममध्ये पाहायला मिळते. स्थाननिहाय हिमालयाचं वर्गीकरण श्री चॅटर्जी यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यानंतर मित्रांनो सगळ्यात शेवटचा प्रश्न आपला, कांचनगंगा हे शिखर नेपाळमध्ये आहे आणि गॉडविन ऑस्टिन हे शिखर पंजाब हिमालयामध्ये आहे. अभ्यास अशा पद्धतीने करायचा आहे या सगळ्या 20 टॉपिकचा की त्याचा चोथा काढला पाहिजे आणि तो चोथा काढण्यासाठीच आपण अशा सगळ्या प्रकारची संभाव्य प्रश्नांची मालिका बघतोय. त्यातलं शेवटचा प्रश्न, कांचनगंगा हे नेपाळच्या हिमालयात आहे आणि गॉडविन ऑस्टिन हे पंजाब हिमालयामध्ये आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, कांचनगंगा हे भारतातलं 2ऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर आहे. 2ऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कुठलं तर भारतातलं. ओके, भारतातील 2ऱ्या क्रमांकाचं आणि जगातलं 3ऱ्या क्रमांकाचं ज्याची उंची 8598 मीटर आहे. तर गॉडविन ऑस्टिन हे पंजाबच हिमालयामध्ये आहे जे भारतातलं 2ऱ्या क्रमांकाचं जे भारतातील 3ऱ्या क्रमांकाचं चुकलं ते भारतातलं 1ल्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर आहे. 1ल्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. ओके, आणि याची उंची आपल्याला पाहायला मिळते 8611 मीटर. त्यामुळे लक्षात घ्या, भारतातलं 2ऱ्या क्रमांकाचं सगळ्यात उंच शिखर कांचनगंगा जे आपल्याला पाहायला मिळतं कुठं तर ते आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो नेपाळ हिमालयामध्ये. आणि गॉडविन ऑस्टिन म्हणजेच K2 जे भारतातलं सर्वोच्च शिखर आहे ते आपल्याला पाहायला मिळतं काश्मीर हिमालयामध्ये किंवा पंजाब हिमालयामध्ये किंवा जम्मू काश्मीर हिमालयामध्ये. त्यामुळे दोन्ही विधानं बरोबर आहेत. या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सो या पद्धतीने मित्रांनो आपल्याकडचे हे अत्यंत महत्त्वाचे असे संभाव्य 20 प्रश्न याच्याच आधारावरती आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास करून येणाऱ्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवायचे आहेत. मित्रांनो आत्तापर्यंत आपण 3 टॉपिक बघितले. यासाठी आता आपण इथं थांबूया आणि मग आपल्या पुढच्या टॉपिकमध्ये आपण पुन्हा भेटूया पुढच्या मंगळवारी. तत्पूर्वी सर्वांना धन्यवाद.